घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता ऐश्वर्याला पकडण्यासाठी तिच्या जाळ्यामध्ये जानकीने तिला अडकवलेलं आहे. मास्क मॅन बनून आता इकडे सगळे प्रॉपर्टीचे पेपर जानकीने तर घेतलेत, पण अजून काही सत्य मास्क मॅन म्हणून तिला समजलेत. मुळातच मास्क मॅन कोण आहे हे सुद्धा तिला समजलेलं आहे. नक्की काय घडलंय सगळं पाहूया. इकडे आजीला फोनवरती बोलताना ऋषिकेशने रंगेहात पकडलेला आहे. ज्यावेळेला आजीला बोलताना पकडले त्याच वेळेला आता तो सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो की आजी कोणाला तरी फोनवरती बोलत होती आणि मी आजीला म्हटलं की आजी मला फोन दाखव, तर आजी फोन काही दाखवत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आजी म्हणते असं म्हणजे आता माझ्यावरती पाळत ठेवली जाणार. यावरती मग आता सारंग म्हणतो आजी, जर का तू कुणाला विशेष कॉल नाही केलेला आहेस तर तू कॉल दाखव ना. यावरती ती आजी म्हणायला लागते नाही नाही, हे काय चाललंय सुमित्रा, म्हणजे आता ही नातवंड माझ्यावरती संशय घेणार का. यावरती मग आता सुमित्रा सांगते ठीक आहे ना आई, जर का तुला या सगळ्यामध्ये असं वाटतंय ना तर तू दाखव मोबाईल. यावरती आजी म्हणते ठीक आहे, आता जर का माझी मुलगी माझ्याच विरोधात आलेली असेल तर मग काय करायचंय मी. ठीक आहे, जर का माझीच मुलगी माझ्या विरोधात आहे तर सुद्धा आता मी हे घर सोडून जाते, मी ह्या घरात थांबतच नाहीये. असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते आजी थांबा, ऋषिकेश काय करताय तुम्ही, तुम्ही का बरं आजीला हे असं बोलताय. मला तर खरंच कळत नाहीये की तुम्ही सगळेजण आजीला असं नका बोलू. आज दिवस आहे आनंदाचा, दसऱ्याचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाला तुम्ही आजीला दुखवू नका, आजीची माफी मागा. असं म्हणत जानकी तो विषय संपवून टाकण्याचा प्रयत्न करत असते. मग त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो आजी सॉरी, म्हणजे मी आत्ता तुझ्याकडे माफी मागतोय, पण एक गोष्ट तुला सांगू का, जर मला कळलं ना की हे पुरावे चोरण्यामध्ये तुझाच महत्वाचा हात आहे तर मात्र मी तुला सोडणार नाही, अशी तो धमकी सुद्धा देतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे ऋषिकेश सौमित्राला सांगतो सौमित्र मला कळत नाहीये की पुरावे असे जातील कुठे, कुठे आहेत पुरावे, आपल्याला पुराव्यांचा शोध घ्यायला पाहिजे ना. पण सौमित्र मात्र सांगायला तयारच नसतो की हे पुरावे आता मी ऐश्वर्याकडे दिलेले आहेत म्हणून. कारण त्याला असं वाटत असतं की ऐश्वर्याकडे पुरावे दिलेत हे जर का मी सांगितलं तर दादा तिला विचारायला जाईल आणि त्यानंतर ती आता लगेचच इकडे म्हणजे अवंतिकाला त्रास देईल. तोपर्यंत जानकी सांगते मला काय वाटते चला आपल्याला मंदिरात जायचं आहे ना. त्यावरती मग आता इकडे जानकी सांगते सौमित्र भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. पण अवंतिकाला बिचारीला वाईट वाटत असतं की तिच्यामुळे हे सगळं घडतंय. यावरती मग आता इकडे ऋषिकेश सौमित्रवरती ओरडतो की इतका बेजबाबदारपणे तू असं कसं वागू शकतोस. त्यावरती सारंग म्हणतो पहिल्यांदा पहिल्यांदा दादा माझ्यावरती न चिडता आता इकडे चिडलेला आहे तो म्हणजे सौमित्रावरती पहिल्यांदा असं झालेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ओवी सांगायला लागते मला काय वाटतं गुलाबजाम काका, आपण ज्या वेळेला मंदिरात जाऊ त्यावेळेला यात्रेला सुद्धा आता जाऊया ना. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो हो हो नक्कीच जाऊया आपण यात्रेला. असं म्हणत एक गप्पा टप्पा चालू असतात, सगळेजण मंदिरात जायला निघतात आणि आता सौमित्रचा चेहरा थोडासा उतरलेला असतो. जानकीला मात्र आता या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट वाटत असतो. तोपर्यंत जो मास्क मॅन आहे तो मास्क मॅन आता इकडे लताला सांगत असतो की हे बघ तुला तुझ्या मुलीला कधीच भेटू देणार नाहीये, असं तुला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आज तुझ्या मुलीची आणि तुझी भेट घडवतोय. असं म्हणत तो तिचा हात सोडतो आणि त्यानंतर मग तो हात सोडवल्यावरती तो सांगतो काही झालं ना तरी तुझ्या मुलीला कळलं पाहिजे की तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस हे जर का तिला कळलं तर तर आणि तर या सगळ्यामध्ये आता ती थोडीशी तरी सावध राहील आणि जरा तरी काहीतरी म्हणणं ऐकेल. यावरती लता म्हणते सोड मला. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागते की हे बघ चल आत्ताच्या आत्ता चल, ते मंदिरात गेलेली आहे ना, आपण सुद्धा मंदिरात जाऊया. लताला कळतच नसतं की हा मला कुठे इकडे तोपर्यंत आता देवळामध्ये आरती चालू असते. त्यावेळेला जानकी देवाला सांगत असते की मला ना लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता माझी आई भेटू दे, म्हणजे माझ्या आईसोबत खूप आता हाल झालेले आहेत, माझ्या आईला जिवंत असू दे आणि काहीतरी मला संकेत दे. लहानपणापासून मला माझ्या आईची ऊब मिळाली नाही, आत्ता जर का मला माझ्या आईची ऊब मिळालेली आहे तर मात्र मला आता या सगळ्यामध्ये माझ्या आईला भेटायला पाहिजे. का माझ्यासोबत आता असं वागतोयस. असं म्हटल्यावर ती जानकी देवाकडे प्रार्थना करत असते. त्याच वेळेला तो मास्क मॅन लताला घेऊन आलेला असतो. ज्या वेळेला मास्क मॅन लताला घेऊन येतो त्यावेळेला आता इकडे तो लताला दाखवतो बघ ही बघ तुझी मुलगी, ही बघ तुझी मुलगी, तुला या सगळ्यामध्ये आता तुझ्या मुलीला पाहायचं होतं ना. आणि त्यावेळेला तो मुद्दामच जानकीला लताला दाखवतो. त्याला दाखवायचं असतं की लता जिवंत आहे, जेणेकरून याच्या पुढे आता जानकी जे काही आहे
ते सगळं सगळं आता इकडे त्याचं ऐकेल. जानकी मागे वळून पाहते आणि तिच्या लक्षात येतं की ही माझी आई आहे. आई, आई असं म्हणत ती आता मागे पाहायला लागते. ज्या वेळेला ती आता मागे पाहायला लागते त्यावेळेला ती देवाचे आभार पण मानते आणि धावत धावत बाहेर येते. आई कुठे आहेस तू? आई कुठे आहेस तू? असं म्हणत ती धावत येते. आणि त्यानंतर मग आता लगेचच ऋषिकेश पण तिच्या मागे येतो आणि त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो की काय झालं जानकी, तू कुणाला बघितलंस? यावरती आता ती सांगायला लागते माझी आई होती. त्यावरती मग तो म्हणतो काय? लताबाई? यावरती ती सांगते हो आई होती. पण आत्ता ना तो माणूस मास्कमॅन तिला घेऊन कुठेतरी गेला. मी पाहिलं. आईला त्यांनी आता धरलं होतं. आणि त्यावरती तिला आता दिसतं की एका व्हॅनमध्ये आईला बसवलं जाते आणि त्यानंतर त्या व्हॅनच्या दिशेने ती निघते आणि त्याच वेळेला ती म्हणते ती बघा आई. लाल कपड्याच्या इकडे आता आई तिकडे असते आणि ज्या वेळेला लाल कपड्याच्या इथे आता आई दिसते त्यावेळेला त्या कपड्याच्या दिशेने ती धावत जाते. पण त्याच वेळेला आता इकडे त्या कपड्याच्या इथून तो मास्कमॅन तिला घेऊन चाललेला असतो. घेऊन जाऊन तो आता मास्कमॅन लगेचच तिला व्हॅनमध्ये बसवतो. पण याच वेळेला निघता निघता ती एक काम करते लता. ते म्हणजे ती ताबडतोब एक तिथलं आपट्याचं पान घेते आणि आपट्याच्या पानावर ती पेनाने आता ती लिहायला लागते की ऐश्वर्याकडे पुरावे असं 2च शब्द लिहून ती ते पान खाली फेकते. तोपर्यंत मास्कमॅन तिला आता आत टाकतो आणि त्यानंतर चल चल तुझ्या मुलीला जे दाखवायचं होतं ते दाखवून झालेलं आहे असं म्हणत तिला आता तो आतमध्ये टाकतो. त्यानंतर मग ती पान ते पटकन त्या गाडीच्या बाहेर टाकते जेणेकरून काहीतरी तिला आता हिंट मिळावी या कारणास्तव. मग त्यानंतर पान बाहेर टाकल्यानंतर मग आता इकडे जानकीचं त्या पानाकडे लक्ष जात नाही. पण व्हॅनमधून तिने आता आपल्या आईला पाहिलेलं असतं आणि तो मास्कमॅन तिला व्हॅनमधून घेऊन चाललाय हे पाहिल्यावर ती मग आता जानकी ऋषिकेशला सांगते आई ती बघा आई. पण ऋषिकेशने आईला पाहिलेलं नसतं. पाहिलेलं असतं फक्त आता जानकीनेच आईला. आणि त्यामुळे आता ऋषिकेश तिच्या मागून येतो. काय झालं जानकी? असं म्हणायला लागतो. तोपर्यंत अवंतिका इकडे आता कॉल लावत असते की जानकी आणि ऋषिकेश गेले कुठे? म्हणून सगळेच जण सौमित्र, आता सारंग हे सगळे बाहेर येतात आणि ते आता बघायला लागतात की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा अचानकपणे हे गेले कुठे? म्हणून ते सुद्धा शोधायला लागतात. तेवढ्यात ओवी म्हणते काका तू म्हटला होतास ना की आपण आता जायचं आहे मंदिरामध्ये. त्यावरती मग तो म्हणतो हो ग बाळा, मंदिरात जायचं आहे पण तिकडून यात्रेला जायचं असं म्हटलं होतं तू. यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा तू एक काम कर, तू जा बरं, तू जा तिला लगेचच मंदिरामध्ये घेऊन जा. असं म्हटल्यावरती मग आता तिकडून यात्रेमध्ये जाण्यासाठी सुमित्रा सांगते. मग आता सौमित्र तिला घेऊन यात्रेत जातो आणि त्याच वेळेला बाकी सगळेजण मात्र ऋषिकेश जानकी कुठे आहेत हे शोधण्यामध्ये लागतात. आणि त्याच वेळेला आता इकडे ऋषिकेश आणि जानकी त्या व्हॅनचा पाठलाग करत असतात. ज्या वेळेला ते या व्हॅनचा पाठलाग करत असतात आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे आपल्याला सीन दाखवला जातो. तो म्हणजे आता ऐश्वर्याच्या घरचा. ज्या वेळेला ऐश्वर्याच्या घरचा सीन दाखवला जातो त्यावेळेला धर्माधिकारी सांगत असतात हे बघा आता आपल्याला अजून स्ट्रॉंगपणे पुरावे हे करायला पाहिजेत. म्हणजे तिच्याकडे कोणताही पुरावा जायला नको. यावरती ऐश्वर्या ओव्हर कॉन्फिडेंटली सांगायला लागते की एक गोष्ट सांगू का, माझ्याकडे आता तिच्याकडे कोणताही माझ्या विरुद्ध पुरावा नाहीये, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. त्यावरती धर्माधिकारी म्हणतात हे बघा ओव्हर कॉन्फिडंट राहून आपल्याला चालणार नाहीये. कारण कसं आहे ना, आपल्याला आपल्या बाजूने असे स्ट्रॉंग पुरावे सादर केले पाहिजेत. त्या दिवशी त्या मनोहरला कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यायला लावलीत तुम्ही. पण खोटी साक्ष द्यायला लावलीत तरी सुद्धा तुम्हाला समजतंय ना या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये ती साक्ष खोटी आहे हे निघालं होतं. पण आता असा साक्षीदार उभा करायचा आहे की जो साक्षीदार आपल्याला या सगळ्यामध्ये आता सौमित्रच्या प्रश्नांची धडाधड उत्तरं देते पाहिजेत. त्यांनी सौमित्रच्या प्रश्नांची उत्तरं देत त्यांनी आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना हरवून टाकलं पाहिजे. असा साक्षीदार शोधून काढा की कोर्टामध्ये कुणीही सिद्ध करू नाही शकलं पाहिजे की हा साक्षीदार खोटा आहे. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, असा साक्षीदार जर का आपल्याला हवा असेल तर आपण लवकरात लवकर तसा साक्षीदार उभा करू. सौमित्रच काय, कुणीही या साक्षीदाराला हरवू शकणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा हा साक्षीदार फक्त आणि फक्त आपल्याच बाजूने बोलेल. ठीक आहे असं म्हणत ऐश्वर्या आता तो साक्षीदार गोळा करण्याचा किंवा त्या साक्षीदाराला आणण्याचा प्रयत्न करणार असते. तोपर्यंत धर्माधिकारी सांगायला लागतात आता आता कोणत्याही पद्धतीने ती बाई केस ही जिंकूच शकणार नाही. असं आता आपण हे करायचं आहे. असं म्हटल्यावरती हे सगळं ठरतं आणि त्यानंतर सयाजीराव विचार करतात की कोणता साक्षीदार असा आणायचा आहे की जेणेकरून तो आता सौमित्रला सुद्धा आता प्रश्नांची उत्तर धडाधड देऊ शकेल. ऐश्वर्या म्हणते आहे माझ्याकडे असा एक साक्षीदार आहे.
आता ऐश्वर्या काय बोलत असते, कुणाच्या बद्दल बोलत असते की ते तिला काही कळत म्हणजे बाकीच्यांना काही कळत नसतं, पण तिच्या डोक्यात हे सगळं चालू असतं. जानकीला कुठेतरी दिलासा मिळालेला असतो की माझी आई जिवंत आहे. त्यावरती ऋषिकेश येतो आणि काय झालं जानकी? यावरती जानकी सांगायला लागते, ऋषिकेश, ऋषिकेश माझी आई जिवंत आहे. ऋषिकेश माझी आई जिवंत आहे असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो, काय बोलतेस तू? तुला भास तर नाही ना झाला? यावरती ती सांगते, नाही, मला आता भास झालेला नाहीये. त्यावरती तो म्हणतो, काय बघितलंस तू? यावरती आता घडलेला सगळा प्रकार ती सांगायला लागते आणि कशा पद्धतीने तिने आता आईला पाहिलंय ते सुद्धा सांगायला लागते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, मग ते गेली कुठे व्हॅन? यावरती जानकी सांगते, मी फक्त माझ्या आईला बघितलं आणि त्याच वेळेला तिला नेमकं आता आपट्याचं एक पान सापडलं. त्या पानामध्ये लिहिलं असतं ऐश्वर्याकडे पुरावा आणि हा पुरावा जानकीसाठी पुरेसा असतो की मी जे पाहिलं ते सत्य आहे. मी जे पाहिलं ते सत्य आहे आणि या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा माझी आई जिवंत आहे. कारण हे माझ्या आईनेच माझ्यासाठी लिहून पान टाकलेलं आहे. तिने पाहिलेलं असतं की व्हॅनमध्ये असताना आता आईने काहीतरी काहीतरी टाकलेलं होतं आणि त्यानंतर मग तो वास्कमॅन परत आता लताला घेऊन आलेला असतो. तो म्हणजे इकडे आता परत आपल्या ह्याच्यामध्ये आणि ज्या वेळेला तो इकडे परत घेऊन येतो त्यावेळेला स्टोर रूम मध्ये परत लताला बांधून ठेवतो आणि आता लता सांगायला लागते, काय करतोयस तू हे सगळं? की तू मला का पकडून ठेवतोयस? यावरती ती सांगते, आणि एकदाच मारून टाक मला. जर का हे असंच मला तिळतिळ करत जिवंत ठेवायचं आहे की तर मला मारून टाक. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, तुला मारून टाकायची वेळ अजून आलेलीच नाहीये ना. तुला या कारणासाठी मारून टाकायचं नाहीच आहे. तुला जिवंत ठेवून तुझ्या मुलीला तिळतिळ करून मारायचं आहे. त्यावरती लता म्हणते, असं करण्यापेक्षा मारून टाक. जर आई आणि मुलीची तुम्हाला भेट घडवता येत नसेल तर आता इकडे या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही आता या सगळ्यामध्ये काही जी मला ठेवू नकोस, मारून टाक मला, असं ती म्हणायला लागते. आणि त्यावेळेला मग आता तो सांगायला लागतो, हे बघ, तुला मारून मला काही मिळायचं नाहीये. मला जे काही करायचं आहे ते माझं माझं करणारच आहे मी. असं म्हटल्यावरती आता इकडे तो लताला मारून न टाकता जानकीला बरोबर आता ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार असतो. लताला मात्र हा काही प्लॅन कळत नसतो, पण या सगळ्यामध्ये जानकीला त्रास होतोय हे मात्र लताला कळत असतं आणि ती ओरडाओरडा मास्कमॅनला मला आता सोड 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 असं सांगत असते. इकडे तोपर्यंत सुमित्राला कळत नसतं की हे जानकी आणि ऋषिकेश अचानकपणे गेले तरी कुठे. खरंच काही कळत नाहीये की हे असे कसे गेले असं म्हणत आता इकडे जानकी लगेचच ऋषिकेश आणि जानकीबद्दल ज्या वेळेला सुमित्रा आता इकडे विचार करत असते आणि त्याच वेळेला मग आता तोपर्यंत लगेचच जानकी येते. जानकी आल्यावरती सुमित्रा म्हणते, अगं काय चाललंय तुझं? यावरती जानकी सांगायला लागते, आज मला आई माझी दिसली. यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो, काय बोलते जानकी? यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच जानकी, हो, मी माझ्या आईला पाहिलेलं आहे. यावरती सुमित्रा म्हणते, काय? अगं तुला भास तर नाही ना झाला? यावरती जानकी म्हणते, नाही, मला भास नाही झाला. मला भास बिलकुल नाही झाला. मी आता बघितलेलं होतं की म्हणजे माझी आई आता त्या मास्क मॅनच्या ताब्यात होती. म्हणजे आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आता आपण विचार करत होतो की फक्त आणि फक्त ऐश्वर्याच इकडे आता सामील आहे. पण त्या ऐश्वर्याच्या सोबत तो मास्क मॅन आहे. मास्क मॅन आणि ऐश्वर्या मिळून हे सगळं करतायत. त्यावरती नाना म्हणतात, तो मास्क मॅन म्हणजेच आता ऐश्वर्या नसेल ना? यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, नाही नाना, ती मास्क मॅन म्हणजे ऐश्वर्या नाहीये. कारण ज्या दिवशी मी आता हळदीच्या दिवशी त्या मास्क मॅनचा पाठलाग केला तेव्हा ऐश्वर्या मात्र आता घरातच होती. त्यामुळे मला नाही वाटत की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे सामील असेल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच जानकी सांगते, हो, पण माझी आई मात्र या सगळ्यामध्ये आता माझ्या माझ्या जिवंत आहे हे मला कळलेलं आहे आणि या सगळ्याचा माझ्याकडे एक पुरावा सुद्धा आहे. त्यावरती नाना म्हणतात, पुरावा? आणि तो काय? यावरती जानकी लगेचच आपट्याचं पान काढते आणि आपट्याचं पान काढून ती ते पान आता ताबडतोब लगेचच दाखवते. ते म्हणजे आता इकडे सगळ्यांना की ह्याच्यावरती काय लिहिलेलं आहे बघा, ऐश्वर्या पुरावा. हे पान माझ्या आईने मला आता दिलेलं होतं. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, सौमित्र बघतो ते पान आणि सौमित्राला त्या पानाचा अर्थ लगेचच समजतो आणि सौमित्र या सगळ्यामध्ये आता इकडे त्या पानाचा अर्थ समजतो आणि तो आता ते पाहायला लागतो. त्याच वेळेला मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो, पण जानकी, या पानाचा अर्थ तरी काय आहे? यावरती मग आता जानकी सांगायला लागते, म्हणजे त्याला काहीतरी सांगायचं आहे. यावरती मग आता नाना म्हणतात, म्हणजे ऐश्वर्याकडे पुरावा आहे? जो पुरावा सौमित्रकडून चोरला गेलाय तो ऐश्वर्याकडे आहे हे सांगायचं आहे का? यावरती आता मात्र जानकी म्हणते, बहुतेक मला असंच वाटतंय. आणि त्यावरती मग आता अवंतिका म्हणते, हो, तिला असंच सांगायचं असणार आहे ना त्याला, की ऐश्वर्याकडे पुरावा आहे. आता ऐश्वर्याकडे पुरावा आहे
ही गोष्ट सौमित्र आणि अवंतिका या दोघांना चांगलीच माहिती असते, पण बाकी कुणाला माहिती नसल्या कारणाने मग आता इकडे सगळ्यांना संभ्रम पडतो की हा नक्की आता लताने का हे पाठवलं असेल. सौमित्र मात्र थोडासा गडबडतो आणि त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो, काय रे, तुला काय वाटतं ऐश्वर्याकडे पुरावा असेल का? पण सौमित्र काहीच बोलत नाही. आता मात्र या सगळ्यामध्ये इकडे परत एकदा म्हणजे सगळ्यांनाच चिंता पडते की नक्की काय झालंय यावरती. मग आता लगेचच इकडे जानकी म्हणते, नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला असं वाटतंय की ऐश्वर्या हा पुरावा कसा चोरू शकते, किंवा ऐश्वर्या इथून पुरावा घ्यायला आली घरामध्ये, कसं शक्य आहे? आणि मग जानकीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते की नाही नाही, काहीतरी गडबड आहे. त्या दिवशी अवंतिका सुद्धा आता गायब होती आणि त्यानंतर हे सगळं घडलंय. पण ऋषिकेशला हे काही कळत नसतं. ऋषिकेश सौमित्रवरती खूपच चिडतो. बोल लवकर, ऐश्वर्याकडे पुरावा गेला कसा? बोल लवकर, तू ऐश्वर्याला पुरावा का दिलास? काय गरज होती तुला ऐश्वर्याला पुरावा द्यायची? का असं आपल्या विरोधात वागलास? त्यावेळेला जानकी सांगायला लागते, कारण जर का ते असे वागले नसते ना, तर कदाचित ऐश्वर्याने अवंतिकाला मारून टाकलं असतं. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता अवंतिकाला हे करण्यासाठी, वाचवण्यासाठी सौमित्र भाऊजींनी हा स्टँड घेतलेला आहे. असं ऐकल्यावरती ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो, कारण जानकी जे काही बोलत असते ते सगळं खरं असतं. आणि त्यानंतर मग आता जानकी प्लॅन करते की जर का ऐश्वर्या आणि हा मास्क मॅन एकत्र आलेले आहेत, तर आपल्याला या मास्क मॅनला पकडण्यासाठी आता इकडे म्हणजे जानकी विचार करते की ऐश्वर्याला पकडण्यासाठी मास्क मॅनची मदत घ्यायला लागेल. आणि त्यानंतर मग आता लगेचच जानकी मास्क मॅन बनून तिला भेटते आणि ती सांगते, हे पुरावे. ऐश्वर्या पुरावे देते आणि माझे आता पैसे दे असं म्हणायला लागते. ज्या वेळेला आता इकडे पैसे दे असं म्हणायला लागल्यावरती आता इकडे लगेचच इकडे ऐश्वर्या हे सगळं बोलत असताना जानकी तिला पैशाची बॅग देते आणि ती म्हणते, दिसतं तसं नसतं. आणि ज्या वेळेला ऐश्वर्या जानकीला पाहते त्यावेळेला तिला पायाखालची जमीनच हादरते, कारण आता जानकीने पुरावे आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. मास्क मॅन म्हणून ऐश्वर्याचा गेम केला.